धूळमुक्त पीसीएमसी 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 झालेच पाहिजे धूळमुक्त पीसीएमसी नमस्कार मित्रांनो, धूळमुक्त पीसीएमसी हे अभियान दरवर्षी दर आठवड्याला दर महिन्याला आणि दररोज करण्यासारखं आहे. कारण आपल्याला दर सेकंदाला श्वास घ्यावा लागतो. दिल्लीपेक्षाही प्रदूषित हवा या पिंपरी चिंचवड शहराची झालेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला मारण्यासाठी कुठल्याही शत्रू राष्ट्राची किंवा बंदुकीची किंवा कुठल्याही चाकूसुरीची गरज नाही. आपण ही हवा खाऊनच मरणार आहोत. त्याच्यामुळे कोरोनापेक्षाही भयंकर असणारी ही परिस्थिती आहे. कोरोनामध्ये जो संपर्कात जाईल त्यालाच इन्फेक्शन व्हायचं. इथं आपण श्वास घेतल्याशिवाय राहू शकत नाही. मास्क लावून चालणार नाही, कारण मास्क लावला तर आपल्या बॉडीला ऑक्सिजनच मिळणार नाही. त्यामुळे हे शहर धूळमुक्त करणे एवढाच एक पर्याय. आपण आपल्या घरापुरतं, सोसायटीपुरतं, परिसरापुरतं विचार करून काही होणार नाही. कारण हवा इकडून तिकडे जात असते आणि ती हवा आपल्या घरात येते, आपल्या श्वासात पण येते. महिलांना अनुभव असेल, घरामध्ये दिवसातून 4 वेळा जरी टेबल, खुर्च्या, सोफे पुसले तरी सुद्धा धुळीचं प्रमाण एवढं जास्त आहे की घरात महिलांना एकच काम राहिले की तुम्ही टेबल पुसत राहा. पुरुषांना उठलं की एकच काम आहे, गाडी धुत राहा. म्हणजे रात्री जर गाडी धुवून ठेवली तर सकाळी परत त्या गाडीची अवस्था धुळीचीच होती. हे सगळं जर आपण बघा, गाडी धुवू शकतो, सोफा धुवू शकतो, घरातलं फर्निचर पुसू शकतो, लादी पुसू शकतो, पण आपल्या लंग्समध्ये जर सिमेंट गेलं, ही धूळ गेली तर आपलं फुफ्फुस बदलता येत नाही. फुफ्फुस बदलता येत नाही म्हणून आपल्याला स्वतःला बदलावं लागेल. प्रशासनावरती एवढा दबाव आणावा लागेल की हे शहर धूळमुक्त झालंच पाहिजे. या देशामध्ये, या शहरामध्ये जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत सरकारला दिसत नाही. कारण सरकारी अधिकारी असतात, त्यांचं नाव IAS असतं. IAS म्हणजे अय्याश, फक्त आपल्या पदाचा लाभ घेणे. मला सांगा, जे तुम्हाला आम्हाला नागरिकांना कळतंय, दिसतंय, ते कमिशनरला कळत नसेल, पालिकेच्या पर्यावरण विभागाला दिसत नसेल, परंतु ते याला गांभीर्याने घेत नाहीत. पालिकेनं हे सगळं गांभीर्याने घ्यावं. जो इधर खडे इकडे येऊ शकतो तुम्ही, या बोलताय. आपल्या मुलांना आपण या गार्डन मध्ये खेळायला आणलेलं आहे. ते कशासाठी आणलेलं आहे? आपल्या मुलांना आरोग्य मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. परंतु हे सगळं शहर धुळीनं युक्त झालेलं आहे. जाईल तिकडे धूळ झालेली आहे. हा लढा माझ्या एकट्यासाठी नाही, एक अकेले के लिए मेरे लिए नहीं है. जेव्हा फुफ्फुसामध्ये सिमेंट जाईल त्याची कॉस्ट 45 लाख रुपये आणि 45 लाख रुपये मिळून सुद्धा फुफ्फुस बदलण्याची गॅरंटी नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख फुफ्फुस वेळेत बदलता आलं नाही म्हणून वारलेले आहेत. ते तरी माजी मुख्यमंत्री होते, त्यांच्यासाठी चार्टर प्लेन बेंगलोरवरून पुण्याला येत होतं. आपल्याकडे रिक्षा तरी मिळेल का? बरं, आपल्याकडे रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर मिळाली, ट्रॅफिक मधून तुम्ही दवाखान्यापर्यंत पोहोचताल याची गॅरंटी असेल त्याने हातवर करा की मी घरी आजारी पडलो, मला अटॅक आला, मी हॉस्पिटलपर्यंत पोहोचेल आणि मला ट्रीटमेंट मिळेल. हॉस्पिटल तिकडेच राहिलं, पेशंट रस्त्यातच मेला. पेशंट रस्त्यात मेला छोटी गोष्ट नाहीये. धीरूभाई अंबानी ट्रॅफिक मध्ये मेलेले आहेत. ही आपल्या शहराची परिस्थिती आहे. जाईल तिकडे धूळ, जाईल तिकडे ट्रॅफिक. पाण्याची परिस्थिती काय आहे? गढूळ पाणी येतंय. बऱ्याचशा लोकांकडे पीला पाणी आता है. ये पीला पाणी क्या है? पानी का लाइन, ड्रेनेज का लाइन दोनों साथ में है. पाण्याच्या लाईन मध्ये ड्रेनेज घुसलेली आहे आणि लोक ते पाणी पितायत. जर हो, त्या नदीतून ते पाणी येते ना. अगर आपको किसी ने बोला कि ये भाई ये टॉयलेट का पानी है तो आप पियेंगे क्या? पण पीसीएमसी तुम्हाला ते रोज पाजती आहे, पण तुम्हाला त्याचं गांभीर्य वाटत नाहीये. मुलं आजारी पडतायत, माणसं आजारी पडतायत, ती पडू नयेत म्हणून हे धूळमुक्त पीसीएमसीचं कॅम्पेन आहे. आपण सगळ्यांनी इथे फोटो काढायचे. थांबा, लगेच पळून जाऊ नका. बघा, फोटो काढून झाला, भाषणामध्ये आले, जसं काय वाटलं पाहिजे लोकांना यांनी सगळा खर्च केलाय, वा रे वा, याला म्हणतात भारतीय माणसं. हा, आयत्यावर पैसा नाही. प्रदूषण हटवा, पिंपरी चिंचवड वाचवा, प्रदूषण हटवा, पिंपरी चिंचवड वाचवा. ज्यांना फोटो घ्यायचे ते इथे येऊ शकतात. बाकी पॅरेंट्स अभि आप फ्री आहे.